सो फायनली गाडी घेतलेली आहे. मी रिव्हील करतो गाडी कुठली आहे. आत्ताच मला रिलॉक कॉल केलता, त्याला म्हणलं ये लवकर खाली मॅटर झाला, ही सगळीच घेऊन ये म्हणलं रूम मधली जेवढे आहेत तेवढी. हां हॅलो एव्हरीवन, आज तारीख आहे 31 जुलै 2026. तर आज माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी आहे ना खूप आनंदाचा दिवस आहे. त्या दिवसाची किती दिवस तरी वाट बघितली हा दिवस येण्यासाठी. तर आज एक नवीन फॅमिली मेंबर ॲड होतो आहे, तर आता चाललो आहे जस्ट त्याच्या डिलिव्हरीसाठी. फायनली आता आलेलो आहे होंडा शोरूममध्ये. नारायण दादा आहेत माझ्यासोबत. एक्सायटेड पण आहे आणि तितकाच नर्वस पण आहे, कारण का की फॅमिली नाही आहे आणि नेमकं बाबा म्हणलेत की एकटा नको जाऊ, कोण ना कोणतरी घेऊन जा सोबत, म्हणून रूममेटलाच आणलं डायरेक्ट. हे नारायण दादा आहेत माझ्यासोबत. तर आता तुमच्यासाठी पण सरप्राईज राहील जेव्हा गाडी कुठली घेतो आहे मी, कुठली नाही ते. आणि हे असं पूर्ण गाड्यांचा स्टॉक आहे होंडा शोरूमवाल्यांचा. सो जाऊया, पेपर वगैरे साईन करू आणि घेऊया आपल्या ताब्यात गाडी. आता बसलो आहे बाहेर, पाऊस चालू आहे जरा. पेपर वगैरे साईन वगैरे झालेलं आहे आता सगळं. सरांनी आता हेल्मेट वगैरे केलेलं आहे, आपल्याकडे दिलेलं आहे. आणि हार वगैरे ते सगळं आहे. फक्त राहिला विषय कशाचा डिलिव्हरीसाठीचा, ते पण पाऊस चालू असल्यामुळे. आणि आता आपल्यासोबत आहेत सचिन सर, जे की एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यांनी आपलं सगळं फॉर्म फिलिंगची वगैरे प्रोसेस वगैरे केली. आता पेमेंट वगैरे त्यांनी बघितलं, UTR वगैरे त्यांनी चेक केलेलं आहे. येईल एक पेमेंट 5 ते 10 मिनटात येईल. मग त्यानंतर ते आपल्याला हँडओव्हर करतील आपली गाडी. सो स्टे ट्यून, किंवा तुम्हाला पण कळेल गाडी कुठली घेतली कुठली नाही ते. आता एक जण आहेत आपले श्यामसुंदर पटेल, हे होंडाचे आहेत ना, सिक्युरिटी गार्ड आहेत. त्यांनी आत्ताच गाडीचा काय नंबर वगैरे सगळा लिहून घेतला आणि साईन वगैरे करून घेतली. तर हे म्हणले की मला पण ब्लॉगमध्ये घ्या म्हणून. तो आज त्यांना घेतलेलं आहे. हाय करा, हाय करतो. हाय का सर आप UP से? अच्छा, कितने दिन से, कितने साल से इधर? 12 साल से. अरे वा. तर 12 वर्ष झाले तर इथं सिक्युरिटी गार्ड आहेत होंडामध्ये. सो त्यांची इच्छा होती ब्लॉगमध्ये यायची, तो त्यांना घेतलं आहे. ओके, थँक्यू. गाडी कैसी लगी? अच्छी आहे ना? सो फायनली गाडी घेतलेली आहे. मी रिव्हील करतो गाडी कुठली आहे ती. होंडा युनिकॉर्न. तर आत्ता सध्याला आहे ना इतकं फॅमिलीला मिस करतो आहे ना मी, की बसच फॅमिली पाहिजे होती. फॅमिलीशिवाय कसं डिलिव्हरी जरा इनकम्प्लीट वाटली मला एकट्यालाच घेताना. पण आता नाविलाज असल्यामुळे ना ते पण येऊ शकले नाहीत ना, मी तिकडं जाऊ शकलो. पण काय आता नाविलाज सगळा ठरला त्या गोष्टीचा. सो मला एकट्यालाच घ्यावी लागली डिलिव्हरी. आणि माझ्यासोबत ते रूममेट आहेत, ते पण आहेत माझ्यासोबत. सो फायनली होंडा युनिकॉर्न घेतलेली आहे. गेलो की आपण सगळे एकत्र हे करू, पूजा करूयात गाडीची. काही फ्रेंड्स वगैरे कोणालाच माहीत नाही आहे. आता जस्ट फॅमिलीसोबत व्हिडिओ कॉल झाला. सगळे खुश होते, सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स दिलं. आता रिॲक्शन बघायचे फक्त मित्रांच्या. तर आता जाऊयात गाडी घेऊन. सो फायनली गाईज, मी आता गाडीवरती बसतोय. सिरियसली यार, इतकं मस्त वाटतंय ना गाडीवरती बसून. आता पहिला स्टार्टर मारूयात. हे असं चालू आहे. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. चलो, फायनली गाडी स्टार्ट झालेली आहे. आता आलेलो आहे PGच्या खाली. आत्ताच मला रिलॉक कॉल केलता, त्याला म्हणलं ये लवकर खाली मॅटर झाला, ही सगळीच घेऊन म्हणलं रूममधली जेवढे आहेत तेवढी. काय माहिती गाईज, फायनली सगळे आलेले आहेत. देवांशला पण बोलवलं आहे, मॅटर झाला आहे म्हणून खाली.
गाडी घेऊन आला काय डायरेक्ट विषय मॅटर कसं काय घेऊन आलो झोल डायरेक्ट झोल. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू लगेच जाऊ लगेच. थँक्यू. मग काय मला इथं खाली आवाजच आलता खरं म्हणलं देवाला बोलवते म्हणलं ही 100%. गाईज कशी वाटली गाडी? एक नंबर. पंच पण आलेला आहे आता विषय. देवा बाबा ये लवकर. मॅटर झालाय रे मॅटर. विषय कळले आता. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खाली धरून आणलाय मी म्हणतो तुला धरून आणलाय खाली खाली काय तर विषय झालाय चलो लावतो आता गाडी. तर विषय काय झालाय जस्ट मी स्वराज आणि बाकीचे सगळे आहेत ना अजून 2 जण आलते काय ते गाडी बघायला आलते आणि त्यातले आपलं स्वराज म्हणला चला चहा प्यायला. आलो बसलो परत आल्या हे तिघी दिसले इथं. ही वैष्णवी आहे. आता हिचा एक डायलॉग आहे हां पेशकरी आहे. ही लय लाजते गडी तर ही नाही ना हिनं हां नाही ती स्टाईल वापर खायला हां हां. Women. आणि मेन म्हणजे संपलं तर मागून खायचं. हां मेन ती आहे. मग काय आज जरा 2 गोष्टी ज्ञानाचं शिकायला भेटलं यांच्याकडून. त्याच्याबद्दल धन्यवाद. आता विषय काय होता आल्या काय ते आल्या म्हणलं पार्टी दे पार्टी काय ते पार्टीचं तर काय लांबच राहिलं. मागवलं तर काहीच नाही. तिनं ही काढले काय कुरकुरे काढले हो ते निमे बी सांडले त्यातले. मी आहे काही हेल्थ कॉन्शियस आहे जरा मी चहा सुद्धा पिला नाही यांच्यासोबत. म्हणजे आता शुगर वगैरे ॲड असते मला जाऊ द्या. आता ह्यांना सांगावं तर आता ही काय अजून मागवणं झाले. आता मला वाटतं आता मी उठून जावं खरं आणि यांचं काय साधू सुद्धा मागणं नाही. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? डायरेक्ट बिर्याणी मागायला लागली. कसलं पेंटिंग आत्ताच बिर्याणी नाही तर चांगलं हॉटेलमध्ये जेवण ताजला नाही मग ताजला म्हणजे 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मला मसालाच पडावा बाद झालं. तर काल खूप थकल्यामुळे ना मी काल ब्लॉग एंड करू शकलो नाही आणि तसंच झोपी गेलो. तर आता फ्रेशनअप झालो उठलो आणि म्हटलं आता लास्टचा इंट्रो शूट करावा. आणि कालचा दिवस तर इतका छान गेला माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी. आणि मेन म्हणजे तुम्हाला मी धन्यवाद देऊ इच्छितो की बाबा तुम्ही माझ्या आनंदात सहभागी झालात आणि असंच प्रेम राहू द्यात असाच सपोर्ट राहू द्यात नवीन व्लॉगसाठी येणाऱ्या व्लॉगसाठी. तर थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक द व्लॉग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. बाय.